नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. झी मराठीवर एक नवी कोरी मालिका येते, ती म्हणजे विना दोघातलीही तुटेना. आणि त्या मालिकेतील एकदम गोड सुंदर एनर्जेटिक टीम आपल्या सोबत आहे. अशा गोड सगळ्या जणी छान दिसताय, मस्त दिसताय, बघूनच खूप छान वाटतंय तुमच्याकडे. कारण काहीतरी नव्याने बघायला मिळणार आहे आणि काहीतरी मजा येणार आहे. तर तुमचं कितपत प्रवास, आता प्रोमो मी जे बघितले सगळं ग्रँड आहे आणि आता इतक्या छान वातावरणात आपण सगळेजण एकत्र म्हणजे श्री गणेशा करतोय, तर काय सांगाल त्याबद्दल? सगळ्यात आधी तर मराठी मालिकेचं लॉन्च ताज पॅलेस हॉटेलमध्ये होत आहे. तेच मला छान वाटतंय की आपण किती म्हणजे कुठे आपण रिजनल नाही राहिलो, आता आपण खूप इंटरनॅशनल झालेलो आहोत. आणि ग्रँड, जसं तू म्हणालीस, खरंच हे आजचा जो इव्हेंट आहे तो अत्यंत ग्रँड इव्हेंट आहे. आणि तुम्ही मालिका बघाल ती बघतानाही तुम्हाला कळेल की ऍक्च्युली ग्रँड मालिका आहे. जसं टेकिंग आहे, कॅमेरा किंवा अँगल्स आणि जे कॉम्पोजिशन, सगळंच म्हणजे आमचे जे डीओपी आहेत त्यांनी खूप मेहनत घेतली आहे, झीने खूप मेहनत घेतली आहे. बजेट्स असतील, सगळंच असेल, या मालिकेला ग्रँड करण्याचा खूप मेहनत करून प्रयत्न केलेला आहे आणि तो दिसतोय. आम्ही बघतोय रोज आणि लवकरच तुम्ही बघाल. तर एखाद्या ग्रँड प्रोजेक्टचा भाग होणं हे कुठल्याही ऍक्टरला आवडतंच, त्याचं स्वप्न असतं. तर येस, खूप लखलखीत असं शायनी शायनी एक प्रोजेक्ट घेऊन आम्ही येतोय तुमच्या. खरंच खूप ग्रँड झालेलं आहे हे फंक्शन, पण तशीच आमची मालिकाही ग्रँड आहे. आणि मला वाटतं मराठी सिरियलच्या इतिहासात ताज पॅलेस मध्ये पहिल्यांदाच असं लॉन्च होतोय एवढा मोठा. तर खऱ्या अर्थाने जसं शर्मिला म्हणाली तसं हे इंटरनॅशनल ग्लोबल झालेलं आहे. आणि तसंच आमचं प्रोजेक्ट पण ग्लोबल होणार आहे. आणि फक्त भारतीय प्रेक्षकांनाच नाही, तर वर्ल्ड वाईड प्रेक्षकांना हे प्रोजेक्ट आमचं खूप खूप भावणार आहे. आणि म्हणजे आमचा तर प्रयत्न तसाच राहील की आम्ही त्यांच्या पावतीला, म्हणजे पावती स्वीकारू त्यांची. तर मला असं वाटतं की खूप छान होईल हे प्रोजेक्ट. एक मनातूनच एक असे वाईब्स येतात, हा, की खूप सुंदर प्रोजेक्ट होणार आहे हे. आता ऍक्च्युली या सिरियलला ना आपण म्हणजे ग्रँड ब्रँड म्हणूया ना. ग्रँड ब्रँड म्हणजे इतकं, जसं म्हणाले, जसं की पहिल्यांदा असं होतं म्हणजे आपली मराठी सिरियल खूप पुढे गेली. म्हणजे ग्लोबली तर बघितली जातेच, पण आता अजून त्याचं एक रूप बदललेलं आहे. आमच्या सगळ्यांची रूपं पण बदलली आहेत या सिरियलने. त्यामुळे आम्हाला एक वेगळी उत्सुकता, वेगळी आतमध्ये एक असं ना, काय म्हणू, गुजबम्स म्हणूया, बटरफ्लाईज म्हणूया, हे होतंय. आणि असं वाटतं की कधी एकदा ही सिरियल लोकांच्या समोर येते आणि कधी एकदा आम्ही लोकांच्या पसंतीस उतरतोय, कधी लोकांना हे ग्रँड, हा जो काही भव्य दिव्य जो हे आहे तो बघायला मिळतोय. तर त्याच्यासाठी आम्ही आतुर आहोत खूपच. नक्कीच आम्ही सगळे प्रेक्षक किंवा आम्ही देखील एक्सायटेड आहोतच. पण मला आता तुमची कॅरेक्टर काहीतरी ट्विस्ट असणार आहे, काहीतरी असणार आहे. आणि मला असं वाटतं काहीतरी तडका गरम मसाला असं काही असणार आहे का कॅरेक्टर मध्ये, जे की असं सरळ चालू असं, पण अशी जी फोडणी निघते आणि सडनली सगळं चेंज होतं, असं काही इकडे आहे का? दोघींकडे आहे. म्हणजे हा, फोडणी घालायचं काम या सिरियल मध्ये आमच्या दोघींचं आहे. आमच्या दोघींवरती जबाबदारी आहे. बाकी भाजी आणणं, कापणं, चिरणं हे सगळेच करणार आहेत. पण आम्ही प्रामाणिकपणे आम्ही फोडणी, आणि जितकी खणखण येईल तेवढी फोडणी आम्ही घालणार आहोत. सगळ्यांच्या नाकामध्ये शिंक यावी याची तर घालणार होतो. ती जबाबदारी ऍक्च्युली हिने घेतलेली आहे हळूच. मी आपली तिला साथ देणार आहे मम, आणि एका बाजूचं घर तिथे फोडणी मी देणार आहे. नंतर मग किशोरी, तुझी चालू आहे ना तिकडनं, ती म्हणणार येस. मी सगळीकडे जेवायला जाणार आहे, सगळीकडे. ना मी या फॅमिलीत आहे, तुझी जी अँकरिंगची भूमिका आहे ती जवळजवळ मी करणार आहे. मी या सगळ्यांच्या मध्ये जाऊन म्हणजे अँकरिंग करणार आहे, जेवणार आहे. खरं सांगायचं तर शर्मिलाची खूप सुंदर भूमिका आहे. शर्मिलाची ना सूत्रधाराची भूमिका आहे, की ही घेऊन जाणारी, ही वीण पुढे नेणारी जी भूमिका, महत्वाची भूमिका आहे, ती सूत्रधाराची हिची आहे. खूप सुंदर भूमिका आहे तिची. खूप सुंदर भूमिका आहे. आणि त्यातून ना एक हिरो हिरोईन मधली जी वीण, त्यांना जवळी काढण्याची केमिस्ट्री, हा, तर ही वीण तिच्यामुळे म्हणजे घडणार मी आहे. टेलर आहे का? असू शकते. आणि ही जोडी आहे ती सगळ्यांच्या आवडीची आहेच. पण या जोडीबद्दल तुम्हाला काही असं नाव द्यायचं झालं दोघांना या जोडीसाठी, तर काय द्या? गुलाबजाम आणि जिलेबी. गुलाबजाम आणि पाक. मला असं वाटतं एक काटा आणि त्याच्याबरोबर छान गुलाब आहे. नाहीच, तर आम्ही बघणारच आहोत, एन्जॉय करणार आहोत. पण जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगून जाल? आमची मालिका बघा,
11 तारखेपासून म्हणजे 11 ऑगस्ट पासून रोज संध्याकाळी 7:30 वाजता आम्ही सगळ्या तुमच्या भेटीला येणार आहोत. आवर्जून बघा. आम्हा सगळ्यांना खूप काहीतरी वेगळं करताना तुम्ही बघणार आहात. तुम्हालाही जसं आम्हाला चेंज मिळाला, तुम्हालाही खूप मोठा चेंज मिळणार आहे. त्यामुळे स्टे ट्यून्ड. हो, आमच्या सगळ्यांकडनं एक कलाकार म्हणून तुमच्यापर्यंत आम्ही वेगवेगळ्या ढंगात, वेगवेगळ्या रंगामध्ये, वेगवेगळ्या रूपामध्ये येणार आहोत. तर कुठं काही चुकलं तर नक्की सांगा, पण जर चांगलं झालं तर शाबासकी द्या. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.